आज किचन मध्ये काय झालं माहितीये का? तर आज आमचे दिरडे किती तुटले आणि किती नाही तर तुम्हाला शेवटपर्यंत ब्लॉग बघायलाच लागणार आहे. तर तुम्ही बघा मी आज आमरस कसा केला आणि टेस्टी तर खूपच झाला होता. बघा बघा बघतच राहाल. मी आज काय स्पेशल बनवतीये? आमरस आणि दिरडे स्पेशल, उन्हाळी स्पेशल. वाव, इथे आमरस बनवायला चालू आहे आणि इकडे दिरड बनवायला चालू आहे. आजचा डिनर तर खूपच मस्त आणि यम्मी होणार आहे असं वाटतंय मला. तर खूपच स्पेशल आहे आज रेसिपी. तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा आमरस खायला येत आहे का. कोणी आलं तर नाही आलं माहित नाही, पण मी नक्की खाणार आहे आमरस तुझा बनवलेला. बघा ना गाईज, आज किचन मध्ये एकदम कॉमेडीच झाली. आज मी पहिल्यांदा दिरडं करायला घेतलं, पण काय सांगू पहिला दिरडं थोडंसं करपलं, कारण पहिला ट्राय होता ना. म्हणलं दुसरं करायला चांगलं होईल, पण दुसरं पण बिघडलं यार माझ्याकडून. म्हणलं तिसरं जमेल, पण तिसरं पण बिघडलं. फायनली मम्मीने चौथं दिरडं केलं तर OMG एकदम परफेक्ट. मग काय मी म्हणले मम्मीला, अगं तू इतकं भारी कसं काय जमलं तुला, मग मला कधी येणार. मम्मी थोडी ओरडली, पण काय सांगणार. मी तुम्हाला सांगू का, जे परफेक्ट बनलेलं होतं ना त्याच्यापेक्षा बिघडलेलंच दिरडं एकदम भारी लागत होतं. आणि आमरस आणि दिरडा आणि सॉन्ग तर एकदम भारी मस्त असं आम्ही एन्जॉय करत करत आज आमरस आणि दिरडं एन्जॉय केलेलं आहे. आणि तुम्हाला जर कशी वाटली रेसिपी नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि मला एक सांगा, दिरडा खायला येत आहे का? तर मी आता पटकन सांगते तुम्हाला दिरडं बनवायची रेसिपी. आम्ही दिरड्यासाठी गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ मिक्स केलं होतं. त्यामध्ये बारीक वाटून लसूण किंवा मीठ टाकलं होतं आणि बारीक वाटून घेतलं होतं. आणि ते बॅटर आम्ही अर्धा तास भिजून ठेवलं होतं. त्यानंतर आपण तव्यावरती तेल किंवा बटर लावून आपण ते दिरडं जसा डोसा करतो ना त्याच प्रकारे आपण करून घेणार आहोत. तर आमच्याकडे अशा प्रकारे दिरडं करतात. तुमच्याकडे कोणत्या प्रकारे करतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझी मम्मी दिरडं करत होती आणि मी आमरस करत होते. आमच्याकडे उन्हाळ्यात स्पेशल आमरस आणि दिरडा अशाच प्रकारे बनवलं जातं. तुमच्याकडे कोणत्या प्रकारे बनवतात, पण प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या शहरात चवीनुसार रेसिपी थोडी वेगळी असते. तुमच्याकडे रेसिपी कशा प्रकारे बनतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कशासोबत तुम्ही खाता. मस्त असं आम्ही सॉन्ग लावून मस्त एन्जॉय करत होतो. आणि मी आमरस तर तयार होता, आता मिक्सरमधून काढणार होते. तर खूपच टेस्टी झालेला होता. त्यामध्ये मग नंतरून साखर थोडीशीच टाकली आणि नंतरून त्यामध्ये दूध वगैरे मिक्स केलं आणि मस्त असा आमरस तयार केला. उन्हाळ्यात असं घरगुती सिंपल आणि टेस्टी खायला मिळालं ना मग मन पण खुश आणि पोट पण खुश. तुमच्याकडे पण उन्हाळ्यात असंच काहीतरी स्पेशल बनवतात का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्याकडे आमरस आणि दिरडं तर तयार होता, आता फक्त खायचंच बाकी होतं. पण खायला काय टेस्ट लागली काय सांगू तुम्हाला, नेक्स्ट लेवल होतं हे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या. 820 कंप्लीट झालेला आहे 45 चॅलेंज मधला.